पहिला चेंडू लॉंग ऑपरेशन मारला चेंडू खातं उघडलेलं आहे पाटणोली संघानं सचिन गुणांच्या मार्फत लावतोय पुढचा चेंडू परत त्याच पद्धत चेंडू परंतु चेंडूला थोडी गती जास्त असल्यामुळे 140 गतीमध्ये गती पुढचा चेंडू टाकतो सचिन जोरदार फटका सरळ सीमारेषेकडे चेंडू वाढतोय धावसंख्या 1 वाढतोय शक्यतो नक्कीच विकेट काढत असतो सचिन परंतु लेंथ थोडी चुकतोय जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये लेग बाय झडपानं धावसंख्या 1 वाढतोय मेहमान टीम के सामने अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज सचिन राइट आर्म ओवर द विकेट बैकफुट पर गए थे कट करने की कोशिश की थी पूरी तरह से चूक गए। ये देखिए क्रॉस द लाइन में हमेशा कहता हूं कहीं पे निगाहें कहीं पे निशाने वाली हुई बात तो ये जो हो रहा है हम देख रहे हैं कि निगाहें कहीं गेंद कहीं बल्ला कहीं दरम्यान सुरेख चेंडू या ठिकाणी फेकला गेला गोलंदाज सचिन चालू गोलंदाज सचिन सज्ज होते सेमीफायनल आयुष एक षटकार आणि चौकाने तो खेळ चालवत आहे चेंडू मोठ्या फटका येत नाही पण सिंगलला प्राधान्य मिळतोय तो दरकार मोठ्या फटक्याचे सिंगलने मात्र सामना आता मात्र दोन्ही संघाच्या बाजूने येतो प्रवीण आता खऱ्या अर्थाने हा उलट सामना होताना दिसतोय शेळगतच्या मैदानावर अंतिम चेंडू धावत येतो की काय धाव चेंडूची सांगता झालाय येणारे 6 चेंडू असतील या 6 चेंडू मध्ये निखिल बाबर अभिषेक पाटील असे दिग्गज समालोचक या ठिकाणी येणार होते पण काही कारणास्तव येऊ शकले नाहीये पण खऱ्या अर्थाने मी म्हणेन अंकुश बघा त्यांनी मोलाची मला साथ मारलेला याला मारलेला षटकार पण चेंडू खाली राहतोय चेंडू खाली आल्यामुळे बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या नादाचा प्रयत्न होता येण्याचा त्यांना अनुभव मागच्या वर्षीचं विजेतेपद ही दोन्ही तडफड घेऊन त्यांना या मैदानावर उतरावं लागणार आहे कारण सातत्य राखणं गरजेचं आहे पॅडल शूट करण्याच्या नादात ओंकार पाटील चकतो एकेरी धावून मिळते